दिवसाला दररोज पाणी देऊ शकतोय, एक दिवस आड नव्हे दररोज देऊ शकतोय, अशी परिस्थिती असताना प्रशासन असून दे किंवा इचलकरंजी शहरातले आमदार खासदार असून दे यांचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. आज आम्ही मजरेवाडी जॅकवेला या ठिकाणी अचानकपणाने भेट दिली. इथं आल्यानंतर बघितलं तर तुम्हाला दिसेल की नदीमध्ये प्रचंड पाणी या ठिकाणी आज अस्तित्वात आहे. नाहीतर मागच्या वेळी ह्या टायमाला पाण्याची पातळी खाली होती. नशिबाने यावेळी नदीची पातळी अतिशय चांगली आहे, पाणी भरपूर आहे. आता मजरेवाडी जॅकवेलला आम्ही वरती भेट दिली. महापालिकेचे आपले कर्मचारी त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सगळी वस्तुस्थिती सांगितली. 540 HP चे 4 पंप या ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यातला एकच पंप आता या ठिकाणी सुरू आहे. 1600 kV चे 2 ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यातला एक सुरू आहे आणि एक जळला आहे. हे सगळं बघितल्यानंतर असं लक्षात येते की जी कृष्णेची योजना झाली तेव्हापासून एअरवॉल जे असतात इथून ते इचलकरंजी शहरापर्यंत ते एअरवॉल प्राधान्याने या ठिकाणी बदललं पाहिजेत, जेणेकरून हे एक 540 HP चा पंप जर सुरू ठेवला पूर्ण क्षमतेनं तर त्या ठिकाणी एक दिवस आड पाणी इचलकरंजी शहराला मिळेल. आणि दुसरं एक म्हणजे दुखणं की मजरेवाडीपासून इचलकरंजी आपल्या फिल्टर हाऊस पर्यंत जी नवीन पाईपलाईन पडलेली आहे ती ह्या ठिकाणपर्यंत आलेली आहे, परंतु अजून जोडलेली नाही. त्यातलं थोडं काम अजून टाकोडे शिरडोनच्या तिथं थोडं आणि मेन रोडला थोडं राहिले, ते जर जोडलं आणि ही पाण्याची परिस्थिती आणि आपल्याकडे असणारे 540 HP 4 पंप ही परिस्थिती जर बघितली तर 100% आपण दिवसाला दररोज पाणी देऊ शकतोय, एक दिवस आड नव्हे दररोज देऊ शकतोय. अशी परिस्थिती असताना प्रशासन असून दे किंवा इचलकरंजी शहरातले आमदार खासदार असून दे यांचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. 5 लाख लोकसंख्येचं गाव आहे. या गावानं पाणी या विषयावर आमदारकी बदलली, खासदारकी बदलली, तरी देखील इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गावाला पाणी देण्यासाठी उदासीन दिसत आहेत. ही अतिशय खेदाची बाब आहे. आज बघितल्यानंतर असं वाटतंय मनाला की एवढे सगळे व्यवस्था असून देखील आपण गावाला पाणी देऊ शकत नाही. 100% आपण यामध्ये कुठेतरी आपण अपयशी ठरत आहोत. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला